हुडी, कानटोपी, तोंडावर मास्क. चेतन चौधरीने केतनच्या हत्येच्या दिवशी केलेला हा पेहराव पुन्हा एकदा त्याला पोलिसांनी करायला लावला. 18 तारखेला सियाच्या मदतीनं चेतननं जे केलं त्याचं रिक्रिएशन पोलिसांनी केलं. चेतनकडून पोलिसांना नेमकी काय माहिती मिळाली, सियानंतर चेतनला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी नेमका काय तपास केला, कोणते धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. अठरा तारखेला सिया गोयल ही तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या मदतीनं केतनला लोहगडावर घेऊन गेली आणि त्यानंतर तिनं केतन अग्रवाल या तिच्या होणाऱ्या नवऱ्याची लोहगडावर ढकलून देऊन हत्या केली. हा सगळा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे, पण त्या दिवशी फक्त एवढंच घडलं का? सियानं हत्या केली की चेतन चौधरीनं हत्या केली, हा सगळ्यात मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे. कारण जेव्हा चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांना पोलिसांनी समोरासमोर बसवलं तेव्हा सियानं चेतनवर आरोप केला आणि चेतननं सियावर आरोप केला. हे दोघं सुद्धा एकमेकांवर आरोप ढकलताना पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे नेमकी हत्या कुणी केली आहे? सिया गोयल हिला केतनला मारायचंच होतं, तिनं चेतन चौधरीच्या मदतीनं केतन अग्रवाल याचा खून केलाच, पण नेमका केतनला धक्का कोणी दिला? चेतनने दिला की सियाने दिला? या सगळ्या घटनेचा तपास पोलीस करतायत. 26 तारखेला सियाला लोहगडावर नेण्यात आलं. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त त्यावेळेला होता आणि त्यावेळेला सुद्धा पोलिसांनी या सगळ्या घटनेचं रिक्रिएशन केलं. सियाला पोलिसांनी थांबायला सांगितलं. त्यानंतर तिने काय काय केलं, कशा प्रकारे तिने लोहगडावर केतनला नेऊन चेतनच्या मदतीनं त्याची हत्या केली, या सगळ्यांबद्दलचा तिचा जबाब पोलिसांनी नोंदवला. त्यानंतर पोलीस पुन्हा एकदा चेतन चौधरी याला लोहगडावर घेऊन गेले. चेतन चौधरीला 1 जुलैला म्हणजेच आजच्या दिवशी बुधवारी पोलीस लोहगडावर घेऊन गेले. त्या दिवशी म्हणजेच हत्येच्या दिवशी 18 तारखेला चेतननं जो पेहराव केलेला होता, सीसीटीव्हीच्या निदर्शनास जे आलेलं होतं, चेतननं हुडी घातलेली होती, कानटोपी पाहायला मिळालेली होती, त्याने त्याचा चेहरा झाकलेला होता, तसाच सगळा पेहराव करून पोलीस चेतन चौधरी याला लोहगडावर घेऊन गेले. आणि त्या दिवशी हत्येच्या दिवशी, ज्या दिवशी केतनची हत्या झाली, त्या दिवशी चेतन चौधरी यानं नेमकं काय काय केलं होतं, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कशा प्रकारे घटना घडत गेली, हे सगळं पोलिसांनी चेतन चौधरीला विचारलं, त्याला ते पुन्हा करायला लावलं. 18 तारखेच्या सगळ्या घटनेचं रिक्रिएशन पोलिसांनी केलं. आधी सियाला सगळं विचारण्यात आलं 26 तारखेला आणि त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी चेतन चौधरी याला सुद्धा नेण्यात आलं आणि त्याचे जबाब पोलिसांनी नोंदवले. त्याने काय केलं? सुरुवातीला तो लोहगडावर गेला, सिया त्याच्या पुढे होती, सियानं त्याला इशारे केले. त्यानंतर केतन अग्रवाल याला जेव्हा सियानं कुणीच बघणार नाही अशा ठिकाणी नेलं तेव्हा तिनं चेतन चौधरीला सुद्धा तिथे बोलावलं. इथपर्यंत पोलिसांना माहिती होती, पण नेमकं त्या दिवशी काय घडलं? चेतन चौधरी यानं केतनला धक्का दिला का? सियाने चेतन चौधरीला नेमकं काय सांगितलं? हे सगळे प्रश्न पोलिसांनी चेतनला विचारले. आता पोलिसांना जेव्हा या संदर्भात विचारण्यात आलं की नेमकं चेतन चौधरी याच्या सगळ्या या घटनेचं जेव्हा रिक्रिएशन केलं तेव्हा काय सापडलं, तपासामध्ये काय सापडलं, तेव्हा पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली ते सुद्धा ऐका. अभी रिक्रिएशन हुआ है, उसके मेमोरेंडम पे हुआ है, इन्वेस्टिगेशन चालू है. व्हाट हैज बीन रिकॉर्डेड देयर, इट हैज बीन डॉक्यूमेंटेशन. कितना पुलिस बंदोबस्त था, कितने अधिकारी कर्मचारी थे यहाँ पे? 6 अधिकारी थे और कम से कम 35 पुलिस. गेट एनालिसिस हुआ है फॉरेंसिक, वो तो बाद में इन्वेस्टिगेशन के बाद है, आपको डिस्क्लोज नहीं करेंगे. ये वरती तुम्ही वरती येऊन गेला होता. त्याच्याप्रमाणे मेमोरंडम जो असतो एव्हिडन्स ॲक्टनुसार त्याप्रमाणे करण्यात आलेला आहे आणि त्याच्या मेमोरंडम नुसारच त्यामध्ये बाकीच्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत. वगैरे नेण्यात आलं होतं का वरती? इट हॅज बीन डन ॲज पर मेमोरंडम. रिक्रिएशन होता है तो हो करते. दरम्यान पोलीस जरी हे म्हणत असले की हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, ही सगळी माहिती आम्ही सांगू शकत नाही, तरी सुद्धा अजून या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत ज्याचा तपास खरं तर पोलीस घेत आहेत. सिया आणि त्याचबरोबर चेतन चौधरी यांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. अनेक जे रिलेटिव्स आहेत त्यांचे किंवा सियाच्या जवळच्या मैत्रिणी असतील, चेतनचे जवळचे लोक असतील, या सगळ्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. आणि या घटनेतून आणखी काय धागेदोरे समजतील का, हा सगळा प्रयत्न पोलीस करतायत. सगळ्यांमध्ये आता पोलीस नेमका काय तपास करतात, आणखीन काय माहिती समोर येते, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा.
लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.